कैरी बघितली की लगेचच तोंडाला पाणी सुटतं ना। मस्त अशी छान आंबट कैरी, त्यासोबत थोडंसं तिखट आणि मीठ। वाव। सो आपण आज असाच एक चटपटीत पदार्थ बनवतोय। त्यासाठी एक कैरी साल काढून खिसून घ्यायची। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत मसाले, त्यामध्ये गूळ, हळद, हिंग, मीठ, त्यासोबतच लोणच्याचा मसाला 1 चमचा आणि तिखट आवडीनुसार। सो एक चांगला स्वच्छ कोरडा बाउल घ्यायचा, त्यामध्ये कैरीचा खीस घ्यायचा खिसलेला। शक्यतो थोडासा असं लांबसर खिसायची कैरी, म्हणजे अगदी छान चव येते। आता त्याची चव वाढवायला घालूया त्यात बाकीचे मसाले। 1 चमचा मीठ, त्यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चमचा हळद। हळदीमुळे हा पदार्थ छान टिकतो पण आणि सुंदर रंग पण येतो। त्यामध्ये घातलं आवडीनुसार तुमच्या तिखट, म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 चमचा, आणि 1 चमचा लोणच्याचा मसाला, सोबतच 1 चमचा गूळ। त्यामध्ये मी घातल्यात भाजून घेतलेल्या अर्धा चमचा मेथ्या। तुम्हाला भाजून नसतील आवडत तर तुम्ही जेव्हा आपण फोडणी करणार आहे याला, त्या फोडणीमध्ये तळून पण घालू शकता। मला अशी थोडीशी आंबट, गोड, तिखट आणि मधनच जी मेथीची एखादी कडसर चव लागते ना, तशी चव आवडते, म्हणून मी भाजून घातल्या मेथ्या। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। त्यावरती आपण घालणार आहे फोडणी। फोडणीसाठी 2 चमचे तेलामध्ये मोहरी घालायची 1 चमचाभर, थोडासा हिंग घालायचा, त्याची मस्त कडकडीत फोडणी द्यायची। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जसं जसं हा तक्कू मुरेल तसं तसं याला आणखीन थोडंसं पाणी सुटतं बाकीच्या मसाल्यांमुळं, आणि खूप छान अशी चटपटीत आंबट, गोड, तिखट अशी मस्त चव लागते। सो यावेळी उन्हाळ्यात हा पदार्थ नक्की ट्राय करा। कमेंट करून मला रेसिपी कशी वाटली तेही सांगा, आणि सोबतच कैरीच्या आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते पण कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।